राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. बेलापूर गावात बिहार पॅटर्न नियोजित खुनाचा प्रयत्न. ट्रॅक्टर, कुऱ्हाड, डिझेल सर्व फोल ठरलाय. डिझेल टाकून गाडीसह पेटून देण्याचा प्रयत्न केला गेलाय. देवतारी त्याला कोण मारी, केवळ दैव बलतर म्हणून वाचला. अकोले तालुक्यातील पठार भागात बेलापूर गावातील बहुचर्चित दोन सख्या भावजाईंचा सख्या दिराने कोयत्याच्या साहाय्याने निर्दयपणे तुकडे करत खुनाच्या भयान घटनेने अवघा महाराष्ट्र हादरला होता. आता तर याच गावातील मल्हारवाडी जवळ पुन्हा एकदा बिहार पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न झालाय. घरगुती भांडणाचा तर जुना राग मनात धरून नियोजनबद्ध गाडीवर ट्रॅक्टर चढून व कुऱ्हाडीने त्याचे डिझेल ओतून गाडीसह पेटवून देत खुनाचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना गुरुवार दिनांक 23 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने बापाच्या जीवासाठी मुलगा धावला आणि अनर्थ टळला गेलाय. बेलापूर गावातील शेतकरी नवनाथ बन्सी शिंगोटे दसक्रिया विधी निमित्ताने बेलापूर गावी गेले होते. दसक्रिया विधी आटोपल्यानंतर घरी परतत असताना मल्हारवाडी जवळील बिसे वस्तीच्या माथ्यावर घरगुती व कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी केली म्हणून तर जुना राग मनात धरून योगेश अनाजी गवांदे राहणार चैतन्यपूर तालुका अकोले हा तरुण स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर, कुऱ्हाड, डिझेलची भरलेली बाटली घेऊन नियोजनबद्ध खून करण्याच्या दृष्टीने घात घालून बसला होता. या दरम्यान घात घालून बसलेल्या योगेश गवांदे याने माथ्यावरून नवनाथ शिंगोटे यांची बेलापूर कडून सफेद रंगाची मारुती सुझुकी कंपनीची वॅगनर गाडी क्रमांक MS14LY 3733 येताना दिसून आली असता त्याने ट्रॅक्टरच्या साहाय्याने थेट समोरासमोर गाडीला धडक दिली. पुन्हा वारंवार धडक देत रस्त्याच्या कडेला गाडी पलटी केली. यातूनही शिंगोटे वाचल्याचे पाहून गवांदे यांनी ट्रॅक्टर उभा करून कुऱ्हाडीच्या साहाय्याने शिंगोटे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु पलटी झालेल्या गाडीत जीव मुठीत धरून बसलेल्या शिंगोटे यांच्यापर्यंत कुऱ्हाड न पोचल्याने घात टळला. परंतु आज शिंगोटे यांना संपून टाकायचे या हेतूने गवांदे यांनी डिझेलची बाटली व माचीस आणून गाडीत अडकलेल्या शिंगोटे यांच्यावर तर गाडीवर डिझेल ओतून माचीसच्या साहाय्याने पेटून देण्याचा दोनदा प्रयत्न केला. यामध्ये शिंगोटे यांनी कसाबसा जीव वाचवण्याच्या हेतूने गाडीतून गवांदे यांचे शर्ट पकडून त्याला झटकले असता या घटनेत रस्त्याच्या कडेला चालू असलेली शेतीची पाईपलाईन फुटली. यातून पाणी मोठ्या प्रमाणावर उडत होते. या फुटलेल्या पाईपलाईनच्या पाण्यात माचीस पडली व ती भिजल्याने हा देखील अनर्थ टळला गेलाय. या दरम्यान शिंगोटे यांनी जीवाच्या आकांताने कसेबसे गाडीतून बाहेर पडत पळ काढलाय. मुलगा अजितला फोन करून बोलावून घेतले. त्यांचा मुलगा आल्याचे पाहून गवांदे यांनी घटनास्थळावरून ट्रॅक्टरसह पळ काढला. यानंतर शिंगोटे यांची पत्नी सुनीता, मुलगी ज्योती व आई जनाबाई घटनास्थळी पोहोचले आणि शिंगोटे यांच्या जीवात जीव आला. सदर घटनेची माहिती बेलापूर गावचे समाजसेवक भगवानदादा काळे यांना दिली. त्यांनी अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांना सदर घटनेची माहिती दिली. केवळ दैव बलोत्तर म्हणून शिंगोटे यांना या भयान हल्ल्यातून बालंबाल बचावले आहे. या दरम्यान शिंगोटे यांची पत्नीच्या मावस बहिणीची मुलगी योगेश गवांदे यांची पत्नी आहे. परंतु त्यांच्यात घरगुती वाद होत असल्याने शिंगोटे यांनी मध्यस्थी करत त्यांची समजूत काढली होती. परंतु योगेशनी मनात राग धरून मागील 2 महिन्यापूर्वी देखील शिंगोटे यांच्या गाडीच्या काचा फोडल्या होत्या. यावेळी देखील काही मध्यस्थींनी हे भांडण मिटवले. यानंतर बुधवार दिनांक 22 एप्रिल रोजी शिंगोटे यांच्या मुलाच्या चालत्या मोटरसायकलवर ट्रॅक्टर चढवण्याचा देखील प्रयत्न केला गेला आहे. तर आज शिंगोटे यांना वारंवार जीवे मारण्याचा प्रयत्न देखील केला असल्याची माहिती नवनाथ शिंगोटे व त्यांची पत्नी सुनीता शिंगोटे, मुलगा अजित शिंगोटे यांनी दिली आहे. अखेर देव तारी त्याला कोण मारी ही म्हण खरी ठरली आहे.
या दरम्यान अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुहास गोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गोडे यांनी घटनास्थळ गाठत घटनेचा पंचनामा केला असून योगेश गवंदे याला ताब्यात घेतलाय. तर नवनाथ शिंगोटे यांची वैद्यकीय तपासणी करून अकोले पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. काय घटना घडली तिथं नेमकी? मी दसक्रियावरून घरी चाललो होतो. ट्रॅक्टरने गाडी ठोकली. दसक्रियाला कुठे गेले होते? बेलापूर. बेलापूरवरून दसक्रियावरून घरी येत चाललो होतो. हां. ट्रॅक्टरनी येऊन याने गाडी ठोकली. कोणी? योगेश गवंदे, योगेश आनाजी गवंदे. त्याचं ट्रॅक्टर कुठून आलं? इकडून कुठून आला तर रस्त्याने तर काही माहिती. हो. त्याने आणून ठोकला येते ट्रॅक्टर. गाडी पलटी झाली. पलटी झाल्यावर त्याने कुऱ्हाडीनं 2 वार केले. त्याला लागले नाही. मी खाली बसून घेतलं. नंतर त्यांनी डिझेलची बाटली काढली, माचीस आणलं, वरून ओतलं, 2 काड्या पेटवल्या. 2 काड्या वाऱ्याच्या याने ते हिजल्या. तिसऱ्या त्याचा हात, माझ्या शर्ट त्याच्या हातात माझा आल्यामुळे त्याला तिथून तो सटाकला. परत ट्रॅक्टर चालू करायला गेल्यावरती मी काच खाली करून वर उडी मारून वर पळालो. तरी पण त्याने नंतर गाडीचा धडाधड धडक्या दिल्या. ते गाडी इथं पलटी झाली होती. त्याने इकडं धक्कन ती इकडं झालं. कोणता ट्रॅक्टर होता? स्वराज. या आधीच काय तुमचं वाद आहे का त्यांच्याबरोबर? मागं आहे, पण 2 महिन्यापूर्वी माझ्या गाडीचे त्यांनी काचा फोडले होते. त्यांच्या घरच्यांनी मिटून घेतलं. हो. काही नसताना ना हो. आम्ही ते मुलगी दिली त्याला, बायको दिली चांगली, आणि हा जर बायकोला त्रास देत असेल, शिवी गाळी करत असेल, तर आम्ही त्याला समजून सांगण्याचा जर प्रयत्न केला, जर हा उद्या आमच्यावरती मर्डरी करतो म्हणल्यावरती काय आता काले पोराच्या अंगावर ट्रॅक्टर घातला असं त्यांनी. हा, काय नाव तुझं? अजित नामनाथ शिंगोटे. काल काय झालं? कुठे झालं? काल ओतूरला जाण्यासाठी खांबोडी मार्गाने जात होतो. हां. त्यात तो तिकडून येत होता वळणाला. त्यांनी माझ्या अंगावरती ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. मी झाड मागे गेले म्हणून वाचलो. तू उद्या काय आताच जर ती गाडी जर नसती विजली तर हा माणूस बघायला सुद्धा भेटले नसते. म्हणजे त्याने आता माझे लेकरं उन्हात पडले असते. आता हा उन्हात पडलेच असते जर देवाची थोडीशी कृपा नसती झाली तर वारं नसतं जर तेवढ्या क्षणामध्ये. नाही, त्याच्या डोक्यात नेमका राग काय? त्याच्या डोक्यात राग म्हणजे आम्हालाच माहित आहे याच्या डोक्यात नेमका राग तरी काय आम्हाला माहित नाही. फक्त आम्ही त्या पोरीबद्दल समजावलं का बाबा तू असं तिच्या संग वागू नको. एक तर पोरी भेटत नाही, आणि तू जर एवढी चांगल्या खानदानीच्या पोरी संग जर तू असं वागतो गाताड्यावानी, मारहाण, तिला कशाने पण मारायचं, केस धरू आपटायचं, जर त्याला जर असं समजून सांगितल्यावर त्याला एवढा जर राग येत असेल तर मग तो एवढा राग पाहिजे. म्हणजे आमचा जीव जर घेत असेल तर याचा उपयोग काय? याला आतमध्ये टाकून द्या ना. उद्या काय करू शकतो तो? हा, जशी बेलापूरमध्ये घटना घडली तशीच घटना आताही घडली असती या क्षणामध्ये. हा, ती जी मुलगी आहे ती तुमची कोणी नातेवाईक? ती माझ्या मावस बहिणीची मुलगी आहे. आमची म्हणजे अशी सहज गाठ भेट झाली. चला बा म्हणले आमच्या मुलाला एक मुलगी बघा. तर असं बोलता बोलता ते होऊन गेलं तर चांगलं होतं. पण हा जर तिच्याशी नीट वागतच नव्हता, हा जर काही मारू लागला, हाणू लागला, केस धरू भीतीला आपटू लागला, हा, त्याला जर 2 शब्द आम्ही सर समजून सांगत असलो तर त्याला एवढा राग येतो. म्हणजे आमच्या याच्यापर्यंत तो हा प्रयत्न करतो, म्हणजे जीव घेण्यापर्यंत प्रयत्न करतो. म्हणजे हा काय माणूस म्हणा का? याच्या आता 3ऱ्यांदा 4थ्यांदी वेळ ही अशी करण्याची. काल माझा पोरगा सुद्धा वाचलं ट्रॅक्टर खाली जाता जाता. हा, ट्रॅक्टर घातला असं त्याच्या अंगावरती. आणि आता सुद्धा त्यांनी जर गाडीचं तुम्हाला सांगायचं माझ्या लेखाचा जर खून खर्च होता याचं काय करायचं होतं मला? आज आयुष्याला तो बवत होता. निघाला काय हा वाढ खाऊ? त्याला मोकळं सोडून जाणारच नाही. त्याला जन्म ठेप दिलीच पाहिजे आणि त्याला आतमध्ये टाकलंच पाहिजे. नाही तर हे आमच्या उद्या माघारावा पण राखेल वतून पेटून देईन, डिझेल वतून. आणि या सत्य जर नाताचा खून करतो, लेखाचा खून करतो, याचा काय फायदा आम्हाला? तर त्याला आतमध्ये टाकलं. याच्या वसाचा मला फायदा आहे. जर त्याला आतमध्ये नाही टाकलं तर आमच्या परिवारांचं हे होऊ शकतं. मग त्यांच्या आई बाप पण ट्रॅक्टर सुद्धा गेले पाहिजे आतमध्ये. त्याच्या आई बापच साथ देते त्याला. आई बाप साथ देते. पदराच्या आड घालते त्याला. पदराच्या आड घालू त्याला आजपर्यंत हे जर त्याने जर जीव घेण्याचा प्रयत्न केला म्हणले होते, हा काय करू शकतो की जीव घेतलाच असता. घेतलाच होता. पण फक्त काडीच पिटली नाही म्हणून एवढंच निमित्त झालं. नाही तर त्याने आज जीव घेतलाच होता नाही लेखाचा.
तर त्याला मोकळं सोडून जमणारच नाही. ज्याला जन्मठेप ही झालीच पाहिजे. बेलापुरात जी घटना झाली रस्त्यावर देव दुपारी खून झाला, तुकडे तुकडे केले, तसे हे तुकडे सुद्धा तुम्हाला दिसतील समोर. तो कारण तो करू शकतो, हे तुमच्या डोळ्या देखा तुम्ही बघितलंय. गाडी पलटी करू नये, गाडी ठुकीतोय तो. मी तो खून करायच्याच वागावाचा ना. त्यांनी जे कुऱ्हाड टाकली ती कुठे टाकली त्यांनी? तो गाडीमध्ये हाणीत होता, त्याला हात पुराने खाली बसून घेतल्यावरती कुऱ्हाड ठेवून आला. नंतर मग डिझेलची बाटली वतली वरून आणि मग काड्या पेटवायला लागल्या. मग मी खाली बसलो होतो, गाडी पेटली असते तर मला काय राहिलंच नसतं. त्या 2 काड्या हिजल्या त्या तिसऱ्या गाडीला त्याचं शर्ट माझ्या हातात आलं. शर्ट माझ्या हातात आल्यावर त्याचं माचीस त्याला सापडा नाही इथे या झपाट्यामध्ये खाली. मग तो परत त्याने ट्रॅक्टर चालू केला आणि कधी असं त्या झपाट्यामध्ये मी उडी मारून बाहेर निघलो, म्हणून माझा जीव वाचला. ती माझ्या काड्यात खाली मग इथं काढे दाखव. म्हणजे तो बेलापूरवरून यायची तुमची वाट पाहत होता का? ती माझ्या काढे दाखव. तयारीमध्येच होता तो, पण आमच्या लक्षात आम्हाला काही माहिती नाही. आमच्या कारण मनात काही आहेच नाही. आम्ही आमचं चाललंय. जर उद्या काय आता केलंच असतं आणि तो त्याला मोकळं जर सोडला तर तो काही पण करू शकतो. मग या घटनेची पहिली माहिती तुम्ही कुणाला दिली मग? पोराला बोलवलं, मला बोलता येत नव्हतं, फोन येतं लागानी. पोराला बोलवलं, पोर आल्यावरती पोराने तिकडून दगड उचललं, मग तो पळून गेला. तो गाडीला तणक तिथं गाडीवरती आला म्हणून फास्ट त्याच्यामुळे तो पळाला नाही तर ती गाडीला आग लावलीच होती त्यांनी. योगायोगाने मागची त्याला सापडलं नाही ना, त्यांनी गाडी पेटवली असती. पेटवलीच असती. त्याच्यामुळेच पाईपलाईन आता पोलिसांकडे काय मागणी कराल तुम्ही? पोलीस त्याचे आई बाप त्याला आणि त्याचा ट्रॅक्टर चारही आतमध्ये गेली पाहिजे. सगळे आतमध्ये सुटला पाहिजे तो. जर सुटला तर आमच्या परिवारांचा तो घात करणार म्हणजे करणार, हा 100% मी लिहून देते इथं तुम्हाला. आणि जर हे सत्याचे आणि सत्यानेच वागलं पाहिजे ना, सत्याचाच विजय झाला पाहिजे. मला हे म्हणायचंय, सत्यच पाहिजे. मग आणि उद्या काय झाल्यावरती उद्या माझा मुलगा कॉलेजला जातो, हे इकडे तिकडे धंद्यावरती जातात, मी एकटी घरात असते. पळत राखून तुम्हाला सांगायचे माणसाचं खून करायला निघालाय. आणि सत्य जर नाही वागलं तर सत्याचा विजय जर झाला नाही तर मग या जीवनात काही अर्थच नाही. मग हे असं जर तुम्ही लपून छपून ठेवत असतील तर त्या आई बापाला सुद्धा उचललं पाहिजे आणि त्याला सुद्धा उचललं पाहिजे. नाही तर आमचा घात आहे हा, सत्याने सांगते मी. आणि हे सत्यच बोलणं आहे माझं. टीव्हीएस मोटरच्या अधिकृत विक्रेते शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेस बोटा आपल्यासाठी घेऊन येत आहेत उत्तम मायलेज, स्टाईल्स आणि फीचर्स यांसारखी वैशिष्ट्ये असलेल्या टीव्हीएस कंपनीच्या बाईक आणि स्कूटर विविध सीसी मध्ये शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेसच्या भव्य दालनात उपलब्ध. आपल्या स्वप्नातील उत्तम मायलेज व आराम देणारी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग आज संपर्क करा शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेस बोटा. आमच्याकडे उत्तम मोबदल्यात दररोज एक्सचेंज सुविधा तसेच कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात तत्काळ फायनान्स सुविधा उपलब्ध. टीव्हीएस कंपनीचे सर्व स्पेअर पार्ट योग्य दरात उपलब्ध. तसेच सर्व गाड्यांची सर्व्हिस कामे समाधानकारक केली जातील. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग बोटा बायपास सर्व्हिस रोड, शिवशंभू एंटरप्राइजेस, बिल्डिंग बोटा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर श्री सोपानशेठ शेळके पाटील. मोबाईल नंबर 98 60 55 41 51 व 77 98 91 09 91.